हॅलो एव्हरीवन, चला तर आज आपण बनवूया अख्खा मसूर. तर हे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आले लसूणची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला. आणि अख्खा मसूर पाण्यात 3 ते 4 तास भिजवायचा आणि नंतर 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला त्याच्या करून घ्यायच्या आहे. माझा अख्खा मसूर शिजून तयार आहे. आता मी फोडणीची तयारी करते आहे. चला, ह्याच्यामध्ये आपल्याला आता जिरं टाकून घ्यायचं आहे. मीडियम आचेवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. चला तर आपल्याला आता याच्यामध्ये आलं लसूणची जी बारीक पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची. हे अगदी छान तडतडल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आणि काळा मसाला ॲड करायचा. ज्याप्रमाणे तुम्हाला स्पायसी हवे असेल त्याप्रमाणे मसाला ॲड करायचा. व्यवस्थित हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवून झाल्यानंतर हे 2 ते 3 मिनिट वाफ होण्यासाठी ठेवून द्यायचं. चला, फोडणी आपली व्यवस्थित शिजती आहे तोपर्यंत आपण शिजलेला मसूर बघूया. वाव, मस्त शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता मसूर अगदी मस्त असं शिजलेलं आहे. 5 ते 6 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. चला तर आपल्याला हे थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे कन्सिस्टन्सी अगदी प्रॉपर येते. चला, आता आपली फोडणी तयार आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटो खूप छान मॅश झालेला आहे. तेल अगदी भाज्यांना आपण कमी वापरूया. चला तर आता आपण हे मसूर फोडणीमध्ये घालून घेऊया. मसुरीसोबत आपल्याला ज्वारीची भाकरी पण इथे बनवलेली आहे मस्त. आणि अशा पद्धतीने आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे. कन्सिस्टन्सी अगदी मस्त आलेली आहे. तुम्ही बघू शकता. वाव, मस्त अख्खा मसूरची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी.